40+ या दोन टीम क्वालिफाय झाल्या. यस प्रीतम सर, त्यानंतर मॅडम जे महेश भोईर कारगरचे महेश भोईर 3 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत तुम्ही मजल मारण्याचा प्रयत्न कराल? माझ्या मतानुसार 40 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच, कारण टेंबोडे संघ म्हटलं की एक चांगला संघ आहे, कारण चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. तर ही जोडी जर टिकली तर 40 ते 45 धावा सहजरित्या करू शकतात. तर बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला आणि दोन्ही संघाला. हां सर, चला इको टॅक्सी चालक मालक संघटना आपण एक ते सामना जिंकलाय. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण लगेचच या इको टॅक्सी चालक मालक संघटना सर्व प्रेक्षकांनी खेळाडू आपल्याला विनंती रुपेश उलेकरने सांगितलं की आपण सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. धन्यवाद. आणि थोडं स्पीड अप करा कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि पारगाव संघाला मी आमंत्रित करेन. रत्नदीप दादा, आपण यायचं स्टेजवर. तुमचं सहर्ष स्वागत आहे पूर्ण पारगाव टीमचं. अतिशय चांगला खेळ तुमच्या माध्यमातून. आणि नरेश गायकवाड यांची कालची जी थ्रो होती ती शेवटपर्यंत चर्चेचा विषय राहिली. जबरदस्त थ्रो, 1 चेंडू 2 धावांची गरज असताना ॲक्युरेट थ्रो कुठल्या पद्धतीने फ्लॅट फेकायची हे काल चांगलं उदाहरण नरेश गायकवाड यांनी दिलं. अतिशय चांगलं थ्रो आपल्याला पाहायला मिळाली. मॅच ऑन होते. लेट्स गो. शंकुनाथ गडगावने बॉलिंग ट्रॅक समोर. फलंदाज महेश भोईर. पहिलाच चेंडू लाव करण्याचा प्रयत्न. झेल हवेमध्ये. मकरंद मार्क्स करतील सज्ज. आजचा दिवस मकरंदचा आहे, ज्याने हॅट्रिक घेतली आणि पहिल्या चेंडूवर घेतली झेल. आणि महेश भोईर याचा संपवला खेळ 0. लॉस ऑफ 1 विकेट. खऱ्या अर्थानं रणजित दादा एक टेंबोडे संघाचे लेजंड खेळाडू वर आहेत, त्यांचे आपण मार्गदर्शन घेऊया. दादा, पहिल्याच चेंडू सारखा खेळाडू बाद झाला, काय म्हणाल आपण संदेश द्याल आपल्या खेळाडूंना? याच दरम्यान आपण पाहतोय महेशची जागा सांभाळण्यासाठी मुकुंद ऑन स्ट्राईकला चाललाय. पहिल्या चेंडूवर शंकुला मात्र विकेट मिळाली. शंकुनाथ गडगेचा विचार केला तर यावर्षी खूप फॉर्म मध्ये असणार हा गोलंदाज. त्याने फलंदाजीच्या माध्यमातून पण चांगलं क्रिकेट आपण शंकुनाथच्या माध्यमातून पाहिलंय. सुहास पाटील यांचं आगमन होतंय. पारगावची तोफ म्हणून त्यांची ओळख आहे आणि एक यशस्वी कर्णधार. नक्कीच सुहास दादा, आपण जायचं नाही, थांबायचं आपल्याला इकडे. हा, यस. जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्या स्ट्रेट ड्राईव्ह साठी आपण मुकुंदला ओळखलं जातं. मुकुंदच्या बॅट मध्ये पॉवर आहे. त्याचा जर लोअर हँड पाहिला ना तर तो खूप टफ आहे. आणि लोअर हँड ज्या खेळाडूचा टफ असतो ना तो स्ट्रेट ड्राईव्ह चांगला खेळतो आणि मुकुंद कडून तो फटका बघायला मिळाला. यशवंत नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. कमबॅक करण्याचा प्रयत्न मुकुंदने दाखवलं आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 4. लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. शंकुनाथ गडगे आणि बॉलिंग ट्रॅक. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. चांगला टप्पा, अचूक टप्पा. उचली जास्ती घेतली. बॅटच्या स्विंगच्या अगेन्स्ट मध्ये गोलंदाजी करत असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय शंकुनाथच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले, 4 धावा आतापर्यंत खर्च केलं. थोडस रनअप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम, मला वाटतं सूर्यकांत दादांचं काहीतरी मला वाटतं क्षेत्ररक्षण सजवताना थांबवलं गेलं. 3 चेंडू फेकलेत, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळाली आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते असं म्हणता येईल. आता मात्र चांगलं लोअर फुलटा चेंडू. बॅटला समजू दिलं नाही. थोडस बोटं फिरवली. वेग मध्ये थोडस व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. हा एक निर्धाव चेंडू होता. मात्र थोडस एक्स्ट्रक्शन फंबल झाला आणि 22च्या स्वरूपात 1 धाव आली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 5. लॉस ऑफ 1 विकेट. शंकुनाथ मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय.
विलास पाटील ज्याने सकाळचं सत्र गाजवलं आणि मकरंद मस्कर या दोन प्लेयर्सने टेंबोड्या गावचं जबरदस्त खेळ सकाळी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. हॅट्रिक पाहायला मिळाली आणि विलास याच्या बॅटमधून मोठे फटके सुद्धा पाहायला मिळाले आपल्याला. संकुणा त्याचा 5वा चेंडू स्लोप चेंडू ओळखलं यशवंतने आणि कनेक्शन प्रॉपर आहे. आजचा दिवस यशवंतने सुद्धा गाजवलाय. ज्या पद्धतीने प्रत्येक मॅच मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना हा आला मोठा फटका षटकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 11, लॉस ऑफ 1 विकेट. उमडा काय बोलतो माहित नाही, मात्र यशवंत आता बोलतोय एक षटकाराने आणि जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये 11 धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत. शंकुड्याचा शेवटचा चेंडू लॉफ केलाय हवेमध्ये, चेंडू एक्झिक्युशन प्रॉपर नाहीये. शंकर मस्कर तिथे सज्ज, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. तिसरी धाव होईल का? मात्र शंकर मस्कर एक चांगलं क्षेत्ररक्षक हे मात्र खारघर टीमला माहिती आहे. 2च धावांनी समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 13, लॉस ऑफ 1 विकेट. पुढच्या ओव्हरसाठी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. तेजस्वी उलवेकर यांचं एक यंगस्टर्स आता मात्र कॉमेंट्री करत असताना आपण पाहतोय घरच्या मैदानामध्ये. हॅलो, धन्यवाद. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली असती, परंतु फलंदाज तुम्ही पाहू शकाल चांगला हाणामारी केली या षटकामध्ये. एका षटकामध्ये 13 धावा, 13 धावा कुठून काढल्यात. काय फलंदाजी करतोय. खारघर संघ चांगली फलंदाजी पाहायला मिळाली तुम्हाला. टेंबोडे संघ चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा, चांगल्या धावा कुठून काढल्यात खारघर या संघाने. गोलंदाजीसाठी दुसरा षटक, दुसऱ्या षटकाची गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मकरंद मस्कर. मकरंद मस्कर पाहू शकाल तुम्ही 40+ मध्ये खेळत असताना चांगली नेहमीच चांगली कामगिरी केली टेंबोडे संघासाठी. षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आणि फलंदाजीसाठी पाहू शकाल तुम्ही मुकुंद. पहिल्या चेंडूवर लॉंग, काय क्षेत्ररक्षण पाहू शकाल तुम्ही, काय क्षेत्ररक्षण पाहू शकाल. चांगले क्षेत्ररक्षण केलाय शंकुनाथ गडगे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल. षटकार होता त्याला चांगलं वाजवलं. थोडस फिल्डिंग मध्ये पाहू शकाल काय फिल्डिंग राहिले टेंबोडे संघाची. षटकातील पहिल्या चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा. षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज मकरंद. तर फलंदाजी पाहू शकाल ज्याने आपलं खातं षटकाराने जे ओपन केलं तोच फलंदाज यशवंत. दुसऱ्या चेंडूवर ते केला चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजी पाहू शकाल तुम्ही मकरंद मस्कर याची. डीजे या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं मकरंदने पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली. आपण टेस्ट क्रिकेटमध्ये 1979 मध्ये फ्रेड स्पॉटफोर्ड ऑस्ट्रेलियन बॉलर होता, त्याने इंग्लंडच्या अगेन्स्ट मध्ये पहिली हॅट्रिक घेतली होती. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर वन डे क्रिकेटमध्ये जलालुद्दीन ज्याने पाकिस्तानचा प्लेअर आहे त्याच्यामध्ये 1982 मध्ये त्यांनी पहिली हॅट्रिक घेतली होती. आणि T20 मध्ये ब्रेटली ऑस्ट्रेलियन बॉलर त्याने पहिली हॅट्रिक घेतली होती. म्हणजे आज मकरंद मस्करनी या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक घेतली. हा रेकॉर्ड होता हॅट्रिकचा जो इंटरनॅशनल लेवलला आपण काउंट केलं गेलं होतं. ऑल टू तेजस सर. नक्कीच चांगला रेकॉर्ड आहे दादा तुमच्याकडे. तर षटकातील तिसरा चेंडू पाहू शकाल त्याने का हॅट्रिक संपादन केली. आपली गोलंदाजी एवढी चांगली काय ते दाखवून दिलं, कारण का यशवंत सारख्या प्लेअरला रोखणं खूप गरजेचं होतं टेंबोडे संघासाठी. षटकातील तिसरा चेंडू चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न, 4 धावा. गच्चाल क्षेत्ररक्षण पाहू शकाल तुम्ही दिनेश यांचं.
नक्कीच आपल्या संघासाठी डीजे मध्ये आपण शो मॅच पाहिली रिक्षावाला आणि या विभागीय पर्टिक्युलर्स मध्ये प्रेक्षणीय सामना झाला. त्याच्यामध्ये रिक्षावाला संघ जिंकला. त्याच्यासाठी ही आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. जी ट्रॉफी घेण्यासाठी नक्की रिक्षावाल्यांची आपण पाहणार आहोत. जवळजवळ 15 ते 20 गाड्यांची आपण एंट्री पण करू पाहिजे असेल तर त्यांनाही सन्मान देऊया. कारण आपल्या इथे मुलांना शाळेत जाण्यासाठी असेल, कोणाला बाहेर जायचं असेल, त्यावेळी हीच लोक आहेत. या लोकांमुळे आपल्याला कुठेही जाता येतं. आणि मात्र मैदानात काय घडतंय, लहू पाटील यांनी थ्रो जरी फेकला होता, मात्र सूर्यकांत दादा थोडेसे फंबल झाले आणि विकेट होती. तिथे भाई आउट झाला असता, मात्र ते घडलं नाही. मैदानामध्ये एक धाव आली. एक धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 19. लॉस ऑफ 2 विकेट्स ऑल टू तेजस उलवेकर. नक्कीच चांगला गोलंदाजाचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मकरंद मस्कर. बघू शकाल तुम्ही प्रत्येक चेंडूवर चांगलं व्हेरिफिकेशन तुम्ही पाहू शकाल. प्रत्येक चेंडू वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय मकरंद. चांगली गोलंदाजी. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 20. षटकातील शेवटच्या चेंडूवर चांगल्या प्रकारे 4 धावा. डीजे ट्रॉफी प्रेक्षणीय सामन्यासाठी जी ट्रॉफी आली ती आमचे रुपेश उलवेकर जे अदय वल्लभ विभागाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर अदय वल्लभ रिक्षा चालक मालक संघटनेचे माजी अध्यक्ष आणि आता सचिव म्हणून कार्य करतात तेच रुपेश उलवेकर. त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आली आहे. आणि या ट्रॉफीचं आपण थोड्याच वेळात आपण रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष यांच्या हातात देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी ओल टू तेजस तेजस उलवेकर तुझ्यावर तर येईल, पण ह्यावर मी हे करतोय. आता परत शेवटची ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय शंकर म्हस्कर याच्यावर जबाबदारी दिली आहे. शंकर म्हस्करनी यावर्षी खूप चांगलं चमकदार कामगिरी केली टेंबोडे संघासाठी. तो शंकर म्हस्कर ऑन बॉलिंग ट्रॅक पाहतोय. मुकुंद ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पहिला चेंडू कोलवार चेंडू, वाव काय लाईन आली, लेंथ आहे. आणि शंकर म्हस्करची ओळख आहे. शंकर म्हस्करचा विचार केला तर एक शांत स्वभावाचा व्यक्तिमत्व, हार्ड वर्किंग, नेहमी मेहनत करणारा. कधीही तुम्ही मैदानात जा, सर्वात न सांगता मेहनत करणारा व्यक्ती जर कोण असेल तर शंकर म्हस्कर. आणि तीच शंकर म्हस्कर आता जबाबदारी घेतोय गोलंदाजाची. त्याच्या पहिल्या चेंडू मध्ये जबरदस्त चेंडू आपण फेकला. दुसरा चेंडू आणि आता मात्र मुकुंदच्या बॅटच्या अगेन्स्ट स्विंग करता वेळेला आपल्याला शंकरला ओळख बघतोय. शंकरचं ऑब्झर्वेशन खूप जबरदस्त आहे. आणि तो ऑब्झर्वेशन करत असताना आपण पाहिलं ज्या पद्धतीने मुकुंद खेळतोय त्याच्या अगेन्स्ट मध्ये गोलंदाजी करतोय. टप्पा अचूक आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत शंकर हाताळतोय. 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडू मध्ये एकही धावसंख्या खर्च केली नाही. आता मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. शंकुनाथ गडके तिथे सज्ज आहे. एक्झिक्युशन मिळालं नाही. आणि आता मात्र मुकुंद पाटील बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24. लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र थोडस मोठी होती आणि नितीन अजून परत साबूत आहे. त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय प्रेम. क्रिकेट मधली आणि ती आता त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसते. 3 चेंडू आतापर्यंत फेकले, 3ही चेंडू निर्धाव. त्याच्यामध्ये एक विकेट मिळाला. आता मात्र प्रेमला थोडंसं ऑफसाईडला आपण लो फुल टॉस पाहिलं. कनेक्शन प्रॉपर मिळालं नाही. मिडल ऑफ बॅट करता आलं नाही. 1 धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 25. लॉस ऑफ 3 विकेट्स. आता शेवटचे
2 चेंडू बाकी आहेत. काय गोलंदाजी हाताळतोय. आता मात्र 2 चेंडू महत्वाचे आहेत. जर टार्गेट सेट करायचं असेल तर नितीनला आतापर्यंत 2 चौक्या सहित खेळतोय. आता या 2 चेंडूवर मोठे फटके आणणं गरजेचं आहे. लॉफ्ट केलाय मात्र शंकरनाथ गडगे तिथे सज्ज आहे. शंकुनाथने आज जबरदस्त फिल्डिंग केली आहे ज्याने तो षटकार वाचवला. त्याच्यानंतर एक झेल घेतली. वीरेंद्रने एक झेल घेतली आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला शंकुनाथच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शंकुनाथ एक मेहनती खेळाडू आणि ऑलराऊंडच्या भूमिकेत टेंबोडे संघासाठी चांगलं काम करत असताना आपण नेहमी पाहतो. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. आता मात्र पुन्हा टायमिंग साधता आला नाही. झेल ड्रॉप केली आहे दिनेश शेळके आज खूप वेळा खाली पडलाय. काय कळत नाही पण कंटिन्युअसली डोपे टाकण्याचं काम करतोय दिनेश. मला वाटतं थकलाय आणि दिनेशचं कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्र लेवल नाही तर आपण पूर्ण इंडिया लेवलमध्ये जे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन्स होतात त्याच्यामध्ये जज म्हणून दिनेश शेळके आजही आपण नेहमी पाहतो आणि त्याच्या माध्यमातून कित्येक बॉडी बिल्डर्स आपण या पूर्ण महाराष्ट्रामधून इंडिया लेवलपर्यंत दिले. तो दिनेश शेळके आपण आता जस्ट त्यांनी झेल ड्रॉप केला. मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतोय 27 आणि टार्गेट असेल 28 धावांचं. जबरदस्त गोलंदाजी आपण शंकर मस्करची पाहिली ज्याच्यामध्ये 3च धावा खर्च केल्या आणि एक विकेट मिळाली. शंकर मस्कर मी का म्हटलं मेहनती आहे कारण त्याने दाखवलं मेहनत का असते आणि ती मेहनत मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसली. नक्कीच धन्यवाद प्रीतम दादा. चांगली गोलंदाजी राहिली. स्लॉगरच्या ओव्हरमध्ये एवढी चांगली गोलंदाजी टेंबोडे संघासाठी चांगलं एक काम त्यांनी केलं. नक्कीच चांगली गोलंदाजी. तर कारगर संघ हा एवढ्या 28 धावा रोखतील का? कारण का टेंबोडे संघ म्हटलं तर चांगले चांगले फलंदाज या संघामध्ये आहेत आणि गोलंदाजी पाहायला मिळाली तर कारगर संघाचे देखील गोलंदाज चांगले आहेत. लो स्कोरिंग मॅच होणार आहे. चांगली मॅच असणार आहे दादा. याच दरम्यान मी रजा घेतोय आणि मी आमंत्रित करेन सागरजी पाटील यांना. ज्या पद्धतीने सागर आज पूर्ण महाराष्ट्राची बुलंद तोफ म्हणून मानला जातो. मानगाव मध्ये मुख्य कॉमेंट्रेटर आणि प्रमुख पाहुणे म्हणून त्याला आमंत्रित केलं गेलंय. असं सागर त्यांनी त्याचं स्वतःचं स्थान कमवलंय. तो पुढील आवाज सागर पाटील पारगावची बुलंद आवाज. धन्यवाद प्रीतम पाटील सर. सुंदर आवाज आपण पाहिला आणि आमच्या समेत आज उत्कृष्ट समालोचक अविनाशजी उलवेकर यांचे सुपुत्र तेजस उलवेकर यांना आपण पाहतोय. काय घाबरू नका, बिंदास बोला. आम्ही पण एवढं मोठं डायरेक्टली नाही झालो. पहिले चुकून शिकलो, नंतर डायरेक्टली एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आज तुमचा लाडका सागर पाटील मानगाव मध्ये पोहोचणार. हे प्रेम आहे. काय घेऊन आलास काय घेऊन जाणार, द्या माया प्रेम मिळालेला अपार. आणि हे सर्व उणीव आहे जे मी 40+ रिस्पेक्ट करतो. रिस्पेक्टिव्ह क्रिकेट. माझे भाऊ पाठीमागे बसलेत. सोन्या गायकवाड मित्र आहे. सुहास पाटील माझा भाऊ आहे. मिलिंद पाटील माझा भाऊ आहे. आणि स्कोअर गार्डवर आपण बोलूया सामन्याकडे. तर आमच्या समेत आज दादा आहेत सर्व मित्र. मजा येईल सामन्याला. आणि प्रीतम पाटील आणि सत्यवान म्हात्रे यांना जबरदस्त समालोचन आणि रुपेश उलवेकर. एक ट्रॉफी पाहिली तर राहुल ट्रॉफी स्पोर्ट्स हाऊस मधून आपण एक जबरदस्त ट्रॉफी पाहतो. बरोबर ना रुपेश भाऊ? तर पालेश्वरी 40+ चषक प्रेक्षणीय सामना. जे रिक्षावाले 20-20 रुपयासाठी भांडणं करतात आपल्या भाडा मिळण्यासाठी. पॅसेंजर एक याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये, अरे आमच्या रिक्षामध्ये बसा, अरे आमच्या रिक्षामध्ये बसा. सकाळपासून चला सामना चालू करा प्लीज. सकाळपासून मात्र एक आगली वेगळी त्यांची आदा असते. लवकर उठून रिक्षावर जावं लागतं. पण ते मात्र आज खेळलेत आणि त्यांनी सामना जिंकलाय. बघा मकरंद दादांकडे बघितलं दमदार व्यक्तिमत्व. आणि आज मात्र हॅट्रिक घेतली. कसं वाटतंय? जबरदस्त वाटतंय. तर आमचे प्रमोद भोपी साहेब आलेले आहेत. चला अशोक भाऊ लगेच सामना चालू करायचा. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. टाइम इज मनी. वेळेला मत द्या. क्षेत्ररक्षण विकडलेलं आहे. खारघर टीम महेश भाई क्षेत्ररक्षण धरून घ्यायचंय. आज मात्र खरोखरच मजा आली. रुपे भाऊ अतिशय दमदार. ओला रिक्षा चालक मालक माजी अध्यक्ष आता सचिव दिनकर वारशे सर आपण यावरती. सलामीचे फलंदाज ज्याने जबरदस्त फलंदाजी केली, जबरदस्त स्कोरिंग केली आणि जबरदस्त सामन्याला एक कलांगमी दिली असे शंकुनाथजी गडगे टेंबोडे आणि त्यांच्या समेत नवीन फलंदाज आपण पाहतोय.
टार्गेट आहे तो मात्र 3 षटकामध्ये टोटल 28. सेम सामना आपण पाहिला पडगे संघाचा. एवढ्या धावा झाल्या होत्या दिनकर बारशे सर, 28 झाल्या होत्या. आणि त्या धावात सुद्धा या मैदानावर काढताना नाकी नवाले होते. अफलातून सामना पाहायला मिळाला. या मैदानात लोह स्कोरिंगचे सामने भरपूर झालेत. परत उल्वेकर आणि मोहन बारशे स्पीड अप करा प्लीज. 3 षटकांची लढत असेल. पारगाव संघाचं इथे आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत. तर बोलूया महेश गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. प्रथम समोर फलंदाज शंकुनाथजी गडगे यांना आपण पाहतो. पहिल्या चेंडूचा श्री गणेशा पाहायला मिळतो आणि मुकुंद याच्या हातामध्ये झेल आणि शंकुनाथ गडगेची गेली संपुष्टात. बॅटचं पॅव्हलियन पहिली सफलता. आणि पहिला गडी गार झाल्यानंतर नवीन फलंदाज लगेच इन ऍक्शन मध्ये ठेवायचा आहे. शंकुनाथ गडगे 0वर बाद झालाय या महत्वाच्या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. बॅट्समन नेम अनिल ना वीरेंद्र. आता मात्र कमबॅक करणारे षटक फेकावं लागेल आणि धाबा जर वाढवायच्या असतील तर विलास दादाला चांगली फलंदाजी करावी लागेल. मिडल ऑर्डरचा फलंदाज युनिट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा बनवायच्या आहेत. आणि इथे मात्र बघा दोघांमध्ये चर्चा चालली. दोन्ही अध्यक्ष एकमेकाच्या कानमंत्र घेतात. रुपेश भाई आणि प्रीतम पाटील. कारण दोघांमध्ये सामना टेंबोरा नाईट मध्ये रंगणार आहे. तर काय होणार काय घडणार त्याची चर्चा चालू आहे. दोन्ही कोणी हारो कोणी जिंको विजय आपल्या विभागाचा होणार आहे अशी स्पर्धा आहे. हा पण तो दोघांमध्ये तेवढंच चांगलं मैत्री पूर्ण प्रेम पाहायला मिळतोय. बघा महेशचा चेंडू पॉइंट क्षेत्राकडे विरकावून दिलाय. प्लेसमेंट अतिशय जबरदस्त. चेंडू येतोय दन 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 करत अरंत कार्पेट चौकार. महेश भोईरचा पुढचा चेंडू वीरेंद्र साठी पडतो. 28 धावांचा टार्गेट आहे. 38 सर्कलचं षटक आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. दमदार कामगिरी बघा. हे रुपेश उल्वेकर आहेत. काय करतील सांगू शकत नाही. आणि पुन्हा एकदा हो साधा सोपा सिंपल झेल हातात निसटलाय. मात्र फेविकॉल लावला नव्हता हाताला आणि जीवनदान. ते मात्र घ्या अप्रतिम कामगिरी पाहूया. सुंदर सुरुवात आणि स्कोर गार्ड स्कोर झाला तर मात्र 1-5. 28चं टार्गेट आहे. विलास पाटील आले खेळण्यासाठी. बघूया विलास पाटील काय करणार या आपल्या संघासाठी. कशा प्रकारे महेश भोईरची गोलंदाजी. आणि हा विलास पाटील मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय मिडुकर क्षेत्राकडे. सुंदर क्षेत्ररक्षण. इथे मात्र दुसरीचा प्रयत्न इथे लावला असता तर मात्र आऊट झाले असते. पण तो महेश भोईरने घाई केली. अति घाई संकटात नाही. जर नॉस्टर गेटला लावला असतं तर फलंदाज धावफलकार लागला तर मात्र 7 धावा. 7 धावा धावफलकार लागल्यात. बघा दमदार कामगिरी. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जोरदार गुणाटक तमाशा चेंडू जातोय. हा म्हणता क्षेत्ररक्षक चेंडू पडे पोहोचेपर्यंत चेंडू गाठतोय सीमारशी हवेत. आला हा चौकार संघाची धावसंख्या 28चा टार्गेट असताना डीजे थांबा. आउट डीजे.
चेंडू शेष असतील. अंतिम चेंडू असेल. पाहूया दिनकर बारशे सर जरा मुलाखत घेतील. मुलाखत नाही सर, तर इथे पुढचा चेंडू आला हा चौकार. सुरेख फलंदाजी मला विलास पाटीलच्या बॅट मधून दमदार खेळ. फलकावर ओलिया तेजस उलवेकर यांच्याकडे. धन्यवाद. तर यावेळी आपण पालेश्वरी 40+ चषक 2025 हे पर्व आणि या पर्वासाठी पाहिलं तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला इथे बहाल केली. ते आपल्या आमच्या गावचे सन्माननीय उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे पनवेल तालुका युवक काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे यांच्याकडून ते आपल्याला बहाल केलेले आहे. त्यांचं हार्दिक आभार आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची आपण ट्रॉफी आहे, ती सुद्धा सुंदर ट्रॉफी आहे, ती सुद्धा आपल्याला बहाल केली. पनवेल तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हेमराजजी म्हात्रे साहेब यांच्या हस्ते ती ट्रॉफी बहाल केली. तसेच तृतीय क्रमांकाचे एकूण 4 ट्रॉफ्या आहेत. त्या 4ही ट्रॉफ्या हेमराजजी म्हात्रे या साहेबांकडून आपल्याला बहाल केलेल्या आहेत. तसेच पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी आपण पाहतो. सुंदर ट्रॉफी आहे, ती सुद्धा बहाल केली. आमच्या गावचे सन्माननीय उद्योगपती आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे सर्व मान्य श्री प्रशांत शेठ शांताराम पवार यांच्याकडून ती बहाल केले. त्यांचं सुद्धा हार्दिक आभारी आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या तिन्ही ट्रॉफ्या सन्माननीय प्रशांत शेठ शांताराम पवार यांच्याकडून बहाल करण्यात आलेले आहेत. तसेच आपण पाहतो आजच्या या स्पर्धेचं सामनावीर आणि सन्मान चिन्ह ते आपल्याला बहाल केले. ते आमच्या गावचे आणि पाहिलं तर श्री अजय शेठ बुधाजी मोरावकर यांनी ते बहाल केले. त्यांचं सुद्धा आभार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना चांगलं कट केलं आणि या चेंडूवर देखील 4 धावा. डीजे आपण एक मिनिट त्याच्यानं पाहिलं तर आपण जी प्रेक्षणीय सामना ठेवला होता आदई वलप विभाग 40+ विपक्ष पाहिलं तर पनवेल वलप विभाग इको टॅक्सी चालक मार्ग संघटना त्यांच्यासाठी ट्रॉफी सुद्धा इथे समर्पित केलेले. ते आमचे सन्माननीय रुपेश उलवेकर यांच्याकडून त्यांचं सुद्धा खूप खूप आभार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, माईकचा बेस जरा कमी करा भाई. डीजे मास्टर बेस कमी करा. बेस जास्त लाईव्हला व्यवस्थित आवाज गेला पाहिजे. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता. चांगली फलंदाजी पाहू शकाल तुम्ही टेंबोडे संघाकडनं, कारण का पहिल्या चेंडूवर शंकू आउट झाला होता. त्यानंतर देखील फलंदाजी पाहू शकाल तुम्ही. चांगली फलंदाजी, चांगला शॉट, पुन्हा एकदा चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगली फलंदाजी टेंबोडे संघाची. कारण का आपला संघ या पालेश्वरी चषकामध्ये एक ना एक चषक आपल्या गावामध्ये घेऊन जायचा आहे, हा प्रयत्न या टेंबोडे संघाचा आहे. त्याच टेंबोडे संघाचे फलंदाजी करत असताना 9 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा पुन्हा एकदा 4. कर्णधार 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना लॉंग 6. डीजे अभिनंदन. टेंबोडे लोकांची आपण VIP एंट्रीज बघितल्या. पहिल्यांदाच मेहनत करणाऱ्या श्रमिक लोकांची आपण ही एंट्री पाहतोय. बारसे सर, अशा पद्धतीने कधीच घडलं नाही, हे पहिल्यांदा घडतंय. आणि सर्व इको चालक मालक संघटनेचे जेवढे सदस्य आहेत तुम्हाला
खरंच मानाचा मुजरा आहे, कारण तुमच्या माध्यमातून आपल्या लोकांना तुमची जी सेवा मिळते, तुम्ही जरी हे व्यवसाय म्हणून करत असाल, मात्र बऱ्याच लोकांकडे आज गाड्या नाहीये, त्यांना पनवेलला जायचं असतं, कोणाला कुठे जायचं असतं, तेव्हा हीच लोक रात्री अपरात्री आपल्याला मदत करायचं. काय म्हणाल? हॅलो. आणि सर ही मानवंदन आहे. पाहिलं तर इको टॅक्सी चालक मालक संघटना पनवेल वलप विभाग आणि मानवंदना स्पर्धेसाठी दिलेली आहे त्यांनी सर्वांनी. ग्राउंडच्या पूर्ण भोवताली त्या गाड्या त्या लागल्या जातील, कारण त्यांनी ही मानवंदन दिले, कारण त्यांचा पण प्रेक्षणीय सामना पाहिला आणि त्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये त्यांनी तो सामना जिंकला सुद्धा. आणि जय जवान जय किसान आपण म्हणतो, त्यापैकी श्रमिक जेवढे पण आहेत भारतामध्ये आपण त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. आणि प्रथम ही स्पर्धा असेल ज्यांचं पहिल्यांदा श्रमिक आणि ज्या पद्धती इको संघटनेचं आपण पाहतोय इथे VIP एंट्री तेव्हा अविनाश दादा उलवेकर यांनाही पाहू शकतो. आणि सर्व गाड्या एक एक करून आपण जात असताना पाहतोय. खरंच हे खूप कौतुकास्पद आहे आणि कौतुक केलं पाहिजे या सर्व इको चालक मालक संघटनेचे आताचे अध्यक्ष आणि रुपेश दादा उलवेकर आणि आता ते सचिव आहेत. काय म्हणाल? धन्यवाद. तर खूपच चांगला असं शो. नक्कीच पॅसेंजर जरी वाट बघत असले तर त्यांनी आजचा दिवस या स्पर्धेसाठी मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला. त्यांनी खूपच महत्वाचं आहे. प्रीतमबाई कौतुक वाटतो आपल्याला या गोष्टीचं. आणि याच्यामध्ये रुपेश उलवेकर यांच्यावर असणारं प्रेमही दाखवत आहेत, कारण सर्व लोक इथे उपस्थित 50 गाड्या येणार होत्या. रुपेश म्हटला की नको, लोकांची गैरसोय होईल आणि 50 गाड्या इथे हजर झाल्या असं एका फोनवर, पण त्यांनी सांगितलं नको, असं करू नको, कारण आपण लोकांची गैरसोय करू नये. सर्व गाड्यांनी एक एक करून पुढे जायचं. प्रवाशांची सुद्धा गैरसोय होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आहे. आणि ही मानवंदना स्पर्धेला पालेश्वरी 40+ चषकाचं वर्ष 25 या वर्षामध्ये आज चांगल्या प्रकारची संकल्पना रुपेशभाई उलवेकर आणि पालेश्वरी 40+च्या माध्यमातून केली जात आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच टेंबोडे संघाचा इंदुबाई, विलास पाटील, अनिल काथारा, इंदुबाई, इंदू अनिल स्वर्गीय इंदू अनिल काथारा यांच्या स्मरणार्थ आपण अनिल काथारा, प्रेम काथारा यांच्याकडून पूर्ण राऊंड मारल्याबद्दल अनिल काथारा यांच्याकडून 500 रुपयाचं मानधन आपल्या कमिटीसाठी आलंय. तुमचं सहर्ष स्वागत अनिल काथारा. आणि सर्व खूप महत्वाचं आहे मानवंदना स्पर्धेला दिलेलं आहे. प्रीतमबाई पाहिलं तर स्पर्धा अतिशय उंच शिखराला गवसणी घालण्याचं काम करतोय, कारण आज पाहिलं आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या गाड्या येतात, पण या गव्हर्नमेंट गाड्या आहेत, या गव्हर्नमेंटच्या आज्ञेने चालणाऱ्या सूचनाने चालणाऱ्या गाड्या आहेत आणि या गाड्या येणं हे भाग्य लागतं. आणि RTOच्या नियमाने चालणाऱ्या गाड्या आहेत आणि RTO पेक्षा सर्वांच्या सोयीसाठी चालणाऱ्या गाड्या आहेत आणि यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि खास करून पूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक केलं पाहिजे की यांनाही संधी दिली आणि आज मॅच सुद्धा जिंकली आहे त्यांनी. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण जर पाहिलं तर नक्कीच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे मानवंदना दिली. सर्व इको टॅक्सी चालक मालक संघटना पनवेल वलप विभाग आपलं सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे, कारण ही मानवंदना आणि गाड्या लावून आपण लगेच ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभारी असेल, कारण